आमच्या तर जगायचीच पंचायत, एक तर गरिबी परपंचा पाहिलाच आमचा खंडीभर. वादळी वाऱ्यात घरावरचं छप्पर गेलं उडून. एक तर आम्ही पुरुष सुरीतले येडा ऊस तोडून खातो, कांजी भाजी ते काय याच्यात गहू. ऊसतोड मजुरांचा संसार पडला उघड्यावर. पता होईल तेवढी बाया काय गरीबाला मदत करा म्हणून अख्खा पता तर कसलाच राहिला नाही, उडून गेले. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामध्ये शेकडो वृक्ष उन्मळून पडले, विजेचे खांब कोसळले, तर अनेक घरांवरील पत्रे देखील उडून गेले. बावी येथील वनवे आणि इंगोले यांच्या घरावरील पत्रे या वादळी वाऱ्याने उडून गेले. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. घरातील संसार उपयोगी साहित्यासह साठवलेले अन्नधान्य देखील पावसात भिजले. यामुळे या कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान प्रशासनाने पंचनामे करत तातडीने मदत द्यावी अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे. कामगार एकदम गरीब शेतकरी आहेत आम्ही. आम्हाला मुलीच्या 5 मुली, 1 मुलगा आमचं, ते पण लोकांच्या गाडीवर आहे, डायवर. एकदम नाजूक परिस्थिती. आमचं अख्खं धान्य बिन्ने असं काहीच खायाजोगं नाही राहिलं. रात्रीच्या दरून ते काय टोपल्या त्याच्यात असे माती बिती पडली. आम्ही अक्षरशः उपाशी येतो. आम्हीच कसं बाहेर निघलो तेव्हा चक्रीवादळ सुटल्याच्या मुळं याने आम्हाला शासनाने आमचे असं तेवढी काळजी घ्यावा. आमचे पत्रे नाही राहिले, धान्य नाही राहिले, सर्व वस्तू फुटल्या तुटल्या घरातल्या. एकदम आम्ही नाजूक परिस्थितीतले माणसं आहेत. गॅस बीस त्याचं सर्व वाटवं बसलं, दगडं बिगडं पडून शिनी. ऊसतोड कामगार आहेत, आम्हाला मदत होतावेळी एवढी शासनाने करावा. ऊस तोडून शिनी आज घर बांधलेलं नाहीच होतं, या वर्षच झालं असं. लोकांचे ऊस मंजुरी करून शिनी त्याच्यात कसलाच पत्रा नाही राहिला, काहीच नाही. कर्ज बाजारी आहे माणसं, काय सिलकीतले नाहीत, एकदम गरिबीतले येतं. आम्हाला जवळजवळ 4-5 लाखाची आमची नुकसान झाली. TV नाही राहिला, गॅस नाही राहिला, कसलंच काही नाही राहिलं. याने आमची शासनाने काळजी घ्यावा, होता होईल तेवढी गरिबाला मदत करावा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.